ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 तास या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी AC, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। साईराम हॉस्पिटल टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। मी डॉक्टर स्वप्नील माने, स्त्रीरोग, वंध्यत्व व दुर्बीणद्वारे शस्त्रक्रिया तज्ञ। आमच्याकडे दुर्बीणद्वारे शस्त्रक्रियेसाठी लागणारे सर्व अत्याधुनिक उपकरणं अवेलेबल आहेत। त्यामध्ये 3D 4D कॅमेरा, तसेच रुग्णांना 10 ते 20 ml रक्तस्राव होतो। पेशंटला खूप आरामदायी ऑपरेशन होतं। सूक्ष्म आजार बाहेर काढले जातात। 10 पटीने पेशंटच्या अवयवांचं निराकरण करता येतं आणि आजाराचं उच्चाटन केलं जातं। साईराम हॉस्पिटल, लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्ट बेबी सेंटर, कोर्ट एरिया, भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे, राहुरी। पाठदुखी, कंबरदुखी, खांदादुखी, सांधेदुखी तसंच मणक्याच्या आणि पॅरालिसिस आजारांपासून डॉक्टरकडे जाऊन वैतागले आहात का? तर आहे ना राहुरीमध्ये आयुर्वेदिक खात्रीशीर उपचार। डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल अँड स्पाइन केअर थेरपी सेंटर, राहुरी बस स्टँड समोर। डॉक्टर केतन धनंजय मेळवणे, संपर्क 9890 42 52 40। 25 वर्षाची परंपरा, डॉक्टर मेळवणे हॉस्पिटल। अहमदनगर जिल्ह्यामधील पारनेर तालुक्यातील कानूर पठार इथे अल्पवयीन मुलींची छेडछाड करून महिला अत्याचाराचा गंभीर गुन्हा करणाऱ्या 4 नराधमांना जेरबंद करण्यात पारनेर पोलिसांना यश आलंय। या घटनेमुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली आहे। पीडित मुलींच्या पालकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं। मात्र पोलिसांनी अत्यंत शिताफीनं तपास करून फरार असणाऱ्या 4ही आरोपींना बेड्या ठोकल्यात। कानूर पठार येथील विशाल अनिल हुलावळे, प्रथमेश शंकर लोंढे, वैभव पोपट लोंढे आणि रोहित संजय चत्तर या चौघांनी अल्पवयीन मुलींशी अश्लील वर्तन करत त्यांची छेडछाड केली होती। या प्रकरणी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यापासून चौघेही फरार झाले होते आणि पोलीस त्यांचा कसून शोध घेत होते। 23 मार्च रोजी पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना माहिती मिळाली की 4ही आरोपी पारनेर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका गुप्त ठिकाणी लपून बसले आहेत। माहितीची खातरजमा होताच पोलीस निरीक्षक खेडकर यांनी तातडीनं तपास अधिकारी रणजित मारक आणि DB पथकाला पाचारण केलं। पथकानं रात्रीच्या सुमारास सापळा रचून विशाल हुलावळे, प्रथमेश लोंढे, वैभव लोंढे आणि रोहित सत्तर या चौघांना ताब्यात घेतलं। रात्री 11:30च्या सुमारास त्यांना अधिकृतरित्या अटक करण्यात आली आहे। सदरची धाडसी कारवाई ही पोलीस अधीक्षक सोमनाथ गारगे, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कलुंबर्मे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी शिरीष वमने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली आहे। पथकामध्ये पोलीस निरीक्षक संतोष खेडकर, रणजित मारक, PR कांबळे, लगड, धामणे, डोंगरे, देवीदास अकोलकर, जगदीश बुधवंत तसेच शिंदे यांचा समावेश होता। अटकेत असलेल्या या आरोपींना 24 मार्च रोजी अहिल्यानगर येथील विशेष न्यायाधीश जिल्हा आणि सत्र न्यायालय इथे हजर करण्यात आलं। न्यायालयानं गुन्ह्याचं गांभीर्य लक्षात घेऊन सर्व आरोपींना 27 मार्च पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। आरोपींनी यापूर्वी अशा प्रकारे इतरही गुन्हे केलेले आहेत का याचा तपास पोलीस घेत आहे। लवकरच या प्रकरणाचा सविस्तर उलगडा होण्याची शक्यता आहे। नमस्कार, मी संतोष खेडकर, पोलीस निरीक्षक, पारनेर पोलीस स्टेशन, जिल्हा अहिल्यानगर। पारनेर पोलीस स्टेशन हद्दीतील कानूर पठार या गावामध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यामुळे पारनेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 166/2026 भारतीय न्यायसंहिता कलम 74, 137(2), 351(2) सह पॉस्को कलम 8, 12 व 18 प्रमाणे गुन्हा दाखल दिनांक 10/3/2026 रोजी दाखल करण्यात आला होता। सदर गुन्ह्यामध्ये एकूण 5 आरोपी होते। त्यापैकी 4 आरोपींना अटक करण्यात आली असून मान्य न्यायालयाने त्यांना 3 दिवस पोलीस कस्टडी रिमांड मंजूर केलेले आहे। तसेच त्याच कानूर पठार गावामध्ये दुसरा गुन्हा नंबर 186/2026
भारतीय न्याय संहिता कलम 137(2), 65(1), 352, 351(2), 35 सह पॉस्को कलम 4618 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यामध्ये देखील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार व शारीरिक संबंध झाल्याचे तक्रार होती व सदरचा गुन्हा दिनांक 22/3/2026 रोजी दाखल केल्यानंतर लागलीच सदर गुन्ह्यामध्ये आपण त्यातील मुख्य आरोपी नामे हा देखील अल्पवयीन असल्याचे निष्पन्न झाले. तो फक्त 16 वर्ष 5 महिने वयाचा असल्याने व मुलीच्याच शाळेतील असल्याने त्याच्या आईने हजर केले असता त्यास आपण नोटीस देऊन सोडले आहे. तसेच त्यातील दुसरा आरोपी रोहित चत्तर याची ओमिनी गाडी त्या गुन्ह्यामध्ये वापरण्यात आली होती, म्हणून त्यास देखील यापूर्वी 166/2026 या गुन्ह्यामध्ये अटक असल्याने त्याचा ताबा या गुन्ह्यामध्ये घेण्यात येणार आहे. याप्रमाणे आपण दोन्ही गुन्ह्यांचा तात्काळ तपास करून या अल्पवयीन मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न केला असून सदर गुन्ह्याचा तपास योग्य रीतीने करून लवकरात लवकर दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात येत आहे. विनोद गायकवाड, C24 तास, पारनेर. कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल. पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती. आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला. सगळं सुरळीत झालं. किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगरमधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक ICU. किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय. मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर. फोन 9850 20 0017.